पद्धतीने हे बक्षिसाची योजना आहे, परंतु बक्षीस हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे, सर्वांना बक्षीस देता येत नाही, म्हणून एक स्पर्धात्मक वातावरण तयार करणे आणि एक काय म्हणतात त्याला आरोग्यदायी वातावरणातली ही स्पर्धा असेल. याच्यात स्पर्धा म्हणजे आपल्याला काही अशी वेगळी स्पर्धा करायची नाहीये, याच्यामध्ये सर्व गावाला सोबत घेऊन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि एक एक मुद्देनिहाय आपल्याला काम त्याच्यावर करायचं आहे. अशा पद्धतीची भाऊ ही एक योजना आहे. त्याच्यामध्ये लोकसहभाग आणि जनजागृती ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि नक्कीच आपण जालना जिल्ह्यातून सर्वात प्रथम पुढाकार घेऊन लोकसहभाग मिळवण्याची आणि जनजागृती घडवून आणण्याची आपण श्री गणेशा आपल्या हस्ते झालेला आहे. एवढं मी बोलतो आणि मी माझं प्रास्ताविक संपवतो. आदरणीय महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. त्या पद्धतीने मी बोलना 100% मार्गदर्शन किंवा मदत करण्याचा प्रयत्न करतो. सरपंचांपैकी कोणाला काही सांगायचं आहे? गजू मग ऐकलं सांडाचं काय करायचं मामा? म्हणजे दुरुस्ती पाहिजे म्हणताय का तुम्ही? हा बाजार झाला याला शेतकऱ्यांमध्ये पूर्ण अतिक्रमण केलं, पूर्ण मार्ग आणि त्या राहिलेलं ते बोले त्याचं पूर्ण आणून ते भरणं लावलं पाणी. आपण ग्रामसेवक कोण आहे तुम्हाला? आहेत काही सांगा. आता धावडा मोठं गाव आहे. धावड्याला तुमच्या अगोदर कोण ग्रामसेवक होते? इथं आहेत का कोणी धावड्याला होते याच्या पूर्वी वगैरे? लोकांची रहदारी आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर समजा तुम्ही असणार किंवा तुमच्या पूर्वीचा ग्रामसेवक असणार, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर लोकांनी जी या बाजूची नाली आहे किंवा दुसऱ्या बाजूची नाली आहे त्याच्या पुढे येऊन पक्क बांधकाम केलं, नाल्या गेल्या माग आणि त्याचं बांधकाम आलं पुढं, तर ही जबाबदारी सरपंच आणि बॉडीची किंवा त्या नागरिकांनी तक्रार घेऊन आल्याच्या नंतर कारवाई करण्याची नाहीये. ज्या दिवशी माणूस काम चालू करतो त्या दिवशी तुम्ही अलर्ट असले पाहिजे की अरे बाबा ही सरकारी हद्द आहे, इथं रहदारीचा रस्ता आहे, बाजाराचं गाव आहे, इथं तू कसं हे करू शकतो. तुम्हाला त्याचं काय देणं घेणं नाही, त्याच्याशी आपल्याला काही पडलेलं नाही, असं करून चालणार नाही. हे 150 दिवसांच्या प्रोग्राम मध्ये अतिक्रमण ज्या ज्या ठिकाणी झालेलं आहे सार्वजनिक रस्त्यावर, मी तुम्हाला असं म्हणणार नाही की एखाद्याने घर बांधलं ते लगेच पाडून टाका म्हणून, पण दुकान आहे कारण नसताना पुढे आणले. समजा आता हे भोकरदन आहे, दुकानाच्या पुढे दुकान टाकलं कारण त्याला डबल भाडं मिळतंय. पुढे एखादा चहाच्या टपरीवाला किंवा एखादा फळं विकणारा, एखादा दुसरं काहीतरी कपडे विकणाऱ्याला हातगाडी किंवा मुवेबल काहीतरी अतिक्रमण करायचंय तर मी त्याच्याकडूनही पैसे घेतो, म्हणजे दुकानाच्या पुढे दुकान टाकायचं आणि मग गाड्या उभ्या राहू शकत नाही, गाड्या रोडवर, ट्रॅफिक जाम. तर असे प्रकार मोठ्या गावांचे कोण कोण आहेत? आता हे वालसावंगीवाले कुठे? मूळ रस्ता वालसावंगी, आता त्याला तर आपण नॅशनल हायवे करू लागलो. तुम्हाला ते अतिक्रमणाच्या नोटीस आता देऊन टाका तुम्ही आणि ग्रामपंचायतने मिळून, बंधनकारक येते. मला तुम्ही 9 मीटरच्या रस्त्यासाठी तुमची सरकारी हद्द आहे ती मोकळी करून द्या. त्याला ते बीएनसीचे लोक येतील मग ते त्यांना डोकं लावतील, असं करू नका. तुम्हाला अधिकार आहेत त्याचे. आणि त्याच्यासोबत आपला जो आपण ती ग्रामपंचायतचं उद्घाटन केलं, ती जी प्रमुख गल्ली आहे, समजा असे 2 पोल टाकले, पत्र पुढे आणले, त्यांना सूचनाकरण काढून टाका. ते एका माणसामुळे किंवा 10 दुकानदारांमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होती. त्या वालसावंगीमध्ये बाजाराच्या दिवशी 10,000 लोकांचा फुटफॉल आहे, म्हणजे येणं जाणं आहे. त्यामुळं असे गावं तुम्हाला लगेच कारवाई करायची बरं का. मी येऊन बघेल, तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही सुद्धा आज जी चर्चा झाली नाल्या मागे गेल्या
दुकान पुढे आले त्याचे नोटीस द्या आणि ती कारवाई चालू करा. यांच्या आता का हो राजपूत साहेब की हे गरज नसतानाच अतिक्रमण झालंय. आता हे आलापूरचे सरपंच बसलेत पुढं. गाव छोट आहे पण तुम्हाला भी अतिक्रमण हुआ है. वो टर्न ही नहीं बैठता है. कोण आहे ग्रामसेवक तिथं? ते जे 2-3 वळण आहेत शहराचे लोक आहेत म्हणजे इतक्या लोकांना तुमचं ते वळण त्रास देत हे काढून. म्हणजे मला पहिलं हे सांगा ते वळण नियमित आहे का? अर्ध भोकरदनची आहे आणि अर्धी आलापूरची. जेवढी आलापूरची आहे तेवढी मी काढून देतो. बिलकुल नाही. ते तिथं पक्क कंपाऊंड जरी असेल कुठं म्हणतोय मी त्या टर्नवर हा ते बिलकुल काढून घ्यायचं. म्हणजे त्याला काय कोणी भाजपचा आहे कोणत्याचा आहे काही विषय नाही. मी तर म्हणतो नाही की काही हद्द तुमची आहे. तो जो टर्न मारून तिकडे जातो ना तुमची जी हद्द येत असेल ती अतिक्रमण तुम्ही काढण्याची सूचना द्या लगेच. ते पण बघून घ्या कोण येते त्यांना सूचना करा. बिलकुल नाही. हे टोलवा टोलीच हे झालं. बरं आता चल वाकडी सोडून दे. कटोरा बाजार तुझ्याकडे आहे ना चलतो का आता? तू अधिकारी आहे ना. काही नाही बाकीच्या अडचणी बरोबर मिटवतो तू. हीच अडचण त्याला जड चालली. ते काढ अतिक्रमण काढ. त्याही गावात अरे गाडी तर गेली पाहिजेत ना. रिक्षा घेऊन जायचं त्या गावात. मी काय म्हणू लागलो प्रमुख गल्ली आहे ते सोडून ठीक आहे बाबा मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे. पण बाहेरचा माणूस गावातला माणूस जिथून रोज जातो ते तर तू मोकळं करशील का सोडून द्यायचं ते करत आहे.